कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावो आणि तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना। तर चला आता व्हिडिओला झालेली आहे सुरुवात। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी हे भांडे वगैरे म्हणजे भांडे घासून ठेवलेले होते आणि म्हणजे थोडेफार राहिलेले होते आणि बाकीचे सगळेच घासून झालेले होते। तर असा विचार केला की आधी आपण हे भांडे लावूनच घेऊयात आणि नंतर मग बाकीचे कामं करूयात। तर त्यामुळे मी आधी भांडे वगैरे लावायला घेतले। आधी एका जाळीतले काढले आणि मग ज्या जाळीमध्ये म्हणजे ही ब्लॅक कलरची जाळी आहे ना तिच्यामध्ये थोडेसे बुडाला असं म्हणजे तळाशी त्याच्या पाणी जास्तीचं म्हणजे साठल्यासारखं राहते। म्हणजे त्याला ना छिद्र करायचे होते पण काय ते करणं झालं नाही आणि ह्यांना पण काय म्हणजे आणि माझ्या लक्षात राहत नाही की ह्यांना सांगायचं आणि म्हणजे लक्षातच राहत नाही म्हणून। आणि आता इथे मी ते भांडे वगैरे घेतले काढून आणि त्यानंतर मग म्हटलं आता चला पाणी वगैरे टाकून दिलं, भांड्याची जाळी वगैरे तिच्या जागेवर ठेवून दिली आणि मग बाकीचे भांडेसुद्धा मी लावायला घेतले। तर फ्रेंड, ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत असतील ना त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हो, आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना तर तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन पोहोचतील। तर आत्ता झालेले आहेत बघा भांडे वगैरे लावून आणि त्यानंतर मग मी भांडे वगैरे लावलं आणि थोडा वेळ जरा रेस्ट केला होता। कारण काय होतं एकदम असं खूप कामं केले की फऱ्यामध्ये वगैरे म्हणजे नाही का असं शोल्डर आधीच तर दुखते आणि त्यानंतर मग थोडं जास्तचं काम झालं ना मग लगेचच मग माझं ना अजूनच म्हणजे असं एकदम असं दुखल्यासारखं होते। त्यामुळे मग मी काही जास्तीचे कामं करत नाही आहे। तर आता इथे मस्त आता छान माझं आवरून झालेलं आहे। किचनवरती भांडे वगैरे सुद्धा लावून झालेले आहेत। तर आता म्हटलं चला थोडा वेळ जरा हे करूया। आराम केल्याच्या नंतर मग मी उठले आणि त्यानंतर मग असा विचार करत होते की डब्बे वगैरे घासून घ्यावे, कारण गव्हाच्या पिठाचा डब्बा रिकामा होता आणि मला वाटलं की नाही का ज्वारीचं पीठ आहे तर ते थोडंसंच असेल, पण ते बरंच होतं पीठ, म्हणजे एक आम्हाला 4-8 दिवस जाईन एवढं तरी पीठ होतं। तर त्यानंतर मग असं वाटलं की नाही नको आता तो नको घासायला, फक्त त्याचं झाकण वगैरे घासून घेऊयात। तर डबा वगैरे घासला आणि मी एका साईडला ठेवला आणि त्यानंतर सगळ्या भांड्यांमधलं वगैरे खरकटं काढून घेतलेलं आहे आणि मग आता म्हटलं चला आता पटापट भांडे वगैरे घासून घेतले। खूप काय भांडे नव्हते, तुम्हाला दिसतच असतील, तर थोडेसे जेवढे काय होते तेवढे भांडे घासून घेतले आणि त्यानंतर मग झाला होता चहाचा वेळ। तर चहाच्या वेळेत असं म्हटलं नाही का आज थोडंसं चहा वगैरे घ्यावा। तर चला आता माझा झालेले आहेत भांडे वगैरे आणि आता मी घेतलेला आहे चहा ठेवण्यासाठी। तर म्हटलं आज जरा स्पेशल चहा पिवावी। तर चहा म्हणजे बनवत असताना ना मी काय केलं की मटकी वगैरे होती माझ्याकडे, तुम्हाला माहीतच आहे, तर ती मटकीसुद्धा आणि हो मी 2 ते 3 दिवस झालं तुम्हाला म्हटलं असं नाही का, हो 3 दिवस तर आरामात झाले असतील, कारण ना मी त्या ह्याच्या शेंगा आणल्या होत्या गवारीच्या शेंगा, तर त्या काय माझ्याकडून अजूनही निवडून झालेलं नाही आहे। पण मग असा विचार केला की नाही का आता वरती तरी काढून ठेवूयात, म्हणजे जर का निवडणं झालं तर निवडूयात आपण। पण आज तर काय होणार नाही, कारण ना आज थोडंसं हळदी कुंकाला वगैरे बाहेर जायचं होतं। तर मग मी बाहेर जातानाचं सुद्धा थोडंसं शूट केलं आणि आता इथे मी घेत आहे मटकी एका डिशमध्ये काढलेली आहे। तर मटकी चांगली राहिलेली आहे, फ्रीजमध्ये होती, मी बाहेर नंतर काढून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या हो। आणि मला ना ते हरभरे असतात मटकीमध्ये ते खूप आवडतात, मग मी ते वेचून आधी खाऊन घेत असते। तर आता इथे चहा बघत म्हटलं चला आता मटकीसाठी सुद्धा आदान ठेवूयात आपण। तर मग पातेलं वगैरे घेतलं आणि पातेल्यात पाणी वगैरे थोडंसं प्यायचं, म्हणजे फिल्टरचंच पाणी वापरते तसं मी, म्हणजे भाजींना वगैरे तरी म्हणजे शिजणाऱ्या भाज्यांना, तर मग बरं पडतं म्हणजे फिल्टरचं पाणी। तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि
आता मग म्हटलं चला आता एका बाजूला थोडंसं टाकून देऊया. पाणी ठेवलेलं आहे मी गॅसवरती आणि हो मी ते इकडं मीठ वगैरे टाकून तशीच बसली आहे आणि मला असं वाटतं नाही मी गॅस चालू केला आहे पण नव्हता ॲक्च्युली चालू केलेला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी दूध वगैरे टाकून झाल्याच्या नंतर. तर मग बघते तर काय गॅस चालू नाही आहे आणि मग केला मी गॅस चालू आणि त्यानंतर मग थोडीशी उकळी गरम वगैरे झालं पाणी आणि मग मी त्यानंतर टाकलेली आहे मटकी त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडून सुद्धा होतं का असं कधी कधी विसरभोळेपणा? तर माझ्याकडून तर होतं. तर एवढा मोठा हे झाला माझ्यासोबत. मी असं म्हणते विचारच करते नाही मी गॅस चालू केला आहे पण ॲक्च्युली नव्हता केला. तर असं तर आता मी मटकी वगैरे टाकलेली आहे. आता त्यानंतर चहा वगैरे झाल्याच्यानंतर मी कपामध्ये ओतून वगैरे घेते आणि चहा वगैरे पिऊन मला सुद्धा म्हणजे स्वयंपाक लगेचच म्हटलं नाही का स्वयंपाक वगैरे उरकून घ्यावा म्हणजे जेणेकरून बाहेर वगैरे गेल्याच्यानंतर मग घरी आल्यावर मग काय करू वाटत नाही. तर ही भाजीसुद्धा मी त्या दिवशी कट केलेली आहे. तर आता बघू आता जमलं तर आता करते नाहीतर मग सकाळी करते. तर आत्ताच मी भाजी वगैरे काढून घेतलेली आहे ती. चला आता इथे माझा चहा वगैरे झालेला आहे. चहा वगैरे पिते आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं झालं तर शेअर करते नाही तर मग चला. तर फ्रेंड चहा झालेला आहे या चला चहा गरम गरम प्यायला. तर फ्रेंड आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हो आणि ज्या कोणी ताई नवीन असतील आपल्या चॅनलवरती किंवा आपलं चॅनल ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला बाय बाय अँड टेक केअर.